श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय? आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आपण आहोत बेल्ले या ठिकाणी. बेल्ले या ठिकाणी एक पुरातन मंदिर आहे, ज्यात संत निळोबाराय यांच्या कन्येसाठी आंदण दिलेलं मंदिर, जे 200 ते 250 वर्षापासून इथं आहे. इथं आज एकादशी निमित्त भाविक येतात, दर्शन घेतात. अशा या मंदिराला आपण भेट दिली. या मंदिरात जे काय आहे, या मंदिराची जी आख्यायिका सांगितली जाते ती आपण इथल्या असलेल्या व्यक्तींकडून, ज्येष्ठांकडून जे असतील त्यांच्याकडून समजून घेऊ. हे जे पुरातन मंदिर आहे, या मंदिराची काय महती आहे आपल्याकडे? हे पुरातन मंदिर म्हणजे फार वर्षापासूनचं मंदिर आहे. आणि ह्या मंदिरामध्ये शेवटचे संत आपले निळोबाराय पिंपळनेरचे, त्यांची मुलगी ह्या गोपाळ मार्तंड देशपांडेंच्या घरात दिली होती. आणि त्यावेळेस त्यांनी ह्या मूर्ती इथं स्थापन केलेले आहेत. आणि निळोबाराय इथं राहिलेले आहेत 2 वर्ष, अशी आख्यायिका आहे, ऐकून ये. याची पुरातन आख्यायिका या पद्धतीने आहे. पद्धती हे साधारणतः पुरातन किती वर्षाचं असेल? पुरातन तरी 200-250 वर्षाच्या दरम्यान धरायचं, म्हणजे निळोबारायांच्या काळातलंच थोडक्यात. म्हणजे त्याचा काही असा जुना पुरावा वगैरे आहे का? जुना पुरावा तसा काय आता मूर्तीच त्यांनी दिलेले आहेत. किती काळ ढकललाय? त्या काळाला तरी आता निळोबारायांच्या 200 वर्षाच्या पुढंच झाला असं. 200 ते 250 दरम्यान धरायचं. असा काही पुरावा वगैरे आपल्याकडे काय पाहायला आता मिळतो? एक काय होते ते पलीकडे एक गोपाळ मार्तंड देशपांडे म्हणून असं नाव आहे त्यांचं. शिलालेख लिहिलेला आहे. आता ह्या मंदिरात पूजा अर्चा कशी केली जाते? या मंदिरात आता पूजा अर्चा मी स्वतःच करतो. सकाळ संध्याकाळ आमची मंडळी, आमचे वडील असते, हरिपाठ वगैरे आम्ही इथं म्हणतो रोज. आज एकादशी आहे, लोकांना कशी माहिती पडली काय? या भाविकांना नंतर 1-2 कीर्तनकार त्यांनी खास इथं माहिती सांगितली. बेल्यामध्ये कीर्तन चालू असताना काही इथं निळोबारायांची मुलगी दिली आणि एवढं बेल्यात विठ्ठल मंदिर आहे, तुम्हाला कोणाला माहिती आहे का नाही. आणि त्यापासून इथं प्रत्येक जण यायला लागलं. म्हणजे जे कीर्तनाच्या जे आपला अखंड हरिनाम सप्ताह असतो, त्या सप्त्यात आलेल्या महाराजांकडून माहिती कळली, म्हणून इथं भाविकांचा ओघ वाढलाय. भाविकांचा ओघ वाढला. आणि दर आषाढी एकादशीला आम्ही इथं अभिषेक, पूजा वगैरे आणि प्रसाद, अन्नदान वाटप करतो. या मंदिराविषयी अजून काय आपल्याकडे माहिती उपलब्ध आहे? या मंदिराविषयी म्हणजे अशी माहिती आहे का, निळोबाराय हे पूर्वी पारनेरला राहिले होते आणि त्याच्यानंतर त्यांची मुलगी ही उपवर झाली, म्हणून ते म्हणले आपल्या मुलीला स्थळ पाहिजे. म्हणून त्यांना हे बेल्यातलं गोपाळ मार्तंड देशपांडे यांचं स्थळ सुचवण्यात आलं आणि त्यानुसार ते इथं आले आणि त्यांचं तो जमलं लग्न. आणि त्यावेळेस निळोबारायांच्या घरी एक पांडुरंगाच्या स्वरूपात एक पाणी व्हायला माणूस आला, अशी पुस्तकात वर्णन आहे. आणि त्यांनी पांडुरंग ज्यावेळेस त्यांनी सगळं लग्न पार पाडलं, त्या निळोबाराय म्हणले त्या आपल्याला तो भक्त जो आपल्याला आलाय त्याचा काहीतरी सत्कार करायचा, त्याला एक टावेल टोपी द्यायची, म्हणून त्यांनी त्याला हाक मारली. तर ते घरात पाहायला गेले तर ते कोणी तिथे दिसलं नाही, फक्त तुळशी आणि बुक्का दिसला. त्याच्यानंतर निळोबाराय म्हणजे आणि साक्षात पांडुरंगानेच माझ्या घरात येऊन माझ्या मुलीचं लग्न पार पाडलं. सरपंच, तुम्ही आज ह्या मंदिरात आलात, बेल्याच्या, तुम्ही गुप्त विठोबालाही जाऊन आलात आणि आता इथलं मंदिर जे आहे, हे मंदिराची तुम्हाला माहिती कशी मिळाली, काय सांगा? नमस्कार अण्णा. या मंदिराची जर माहिती कशी मिळाली सांगायचं म्हटलं तर आमच्या सद्भाग्य असं आम्हाला म्हणावं लागेल की संप्रदायातले निळोबाराय एक शेवटचे संत म्हणून या ठिकाणी संप्रदाय त्यांच्याकडे पाहतो. आणि साक्षात पांडुरंग आणि निळोबारायांसाठी खूप काही असं भक्तासाठी आपण केलेले आहे. आणि ही माहिती आम्हाला जेव्हा आम्ही गुप्त विठोबाला आलो आणि आल्यानंतर बेल्यामध्ये आल्यानंतर एक असं समजलं की निळोबाराय यांची कन्या बेलेगावमध्ये दिली होती. आणि बेलेगावमध्ये ज्या देशपांडे कुटुंबामध्ये निळोबारायांची कन्या दिली होती, त्यांनी साक्षात हा विवाह देखील पांडुरंगाने जमावला होता, असे म्हणजे निळोबारायांच्या चरित्रामध्ये सांगितलं जातं आपल्याला. आणि त्यांच्या हाताने निळोबारायांनी ही पांडुरंगाची मूर्ती, या ठिकाणी पांडुरंगाच्या मूर्तीचं स्थापना निळोबारायांच्या हस्ते झाली. हा खूप मोठा एक इतिहास या ठिकाणी आपल्या जुन्नर तालुक्याला नव्हे तर महाराष्ट्राला देखील या ठिकाणी हा माहिती नाही की ज्याचा स्पर्श, पांडुरंगाचा स्पर्श म्हटलं, निळोबारायांचा स्पर्श म्हणजे साक्षात पांडुरंग, म्हणजे ज्यांना त्या ठिकाणी आपण जर पाहिलं पंढरपूरमध्ये 8, 10, 20 लाख भाविक जातात, परंतु महाराष्ट्रात अशी काही तीर्थक्षेत्र आहेत की ज्या ठिकाणी नुकताच आम्ही गुप्त विठोबा या ठिकाणी जाऊन आले, त्याची देखील एक खूप मोठी आख्यायिका आहे.
म्हणजे हा जर आपण एक सामाजिक हा जर आपण जर भान पाहिलं तर एकाच ठिकाणी गर्दी करण्यापेक्षा पांडुरंगाच्या ठिकाणी जळी सळी काष्टी पाशाने पांडुरंग धरलाय आणि साक्षात आम्हाला आमचे मित्र दगडूशेठ पवार आणि आम्ही या ठिकाणी जेव्हा पांडुरंगाचं दर्शन या ठिकाणी घेतलं तर निश्चितच आम्हाला पंढरीच्या परमात्मा पांडुरंगाचाच दर्शन घेण्याचा जो भाव आणि जो आत्मिक आनंद आम्हाला या ठिकाणी झालं. बेल्यामध्ये आलं तर आज आमची पंढरीची वारी या ठिकाणी आमची पूर्ण झाली असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. हे मंदिर आज तुमच्या जागेत आहे. ह्या मंदिराविषयी तुमच्याकडे काय माहिती? 1962 साली आमच्या वडिलांनी हरचंदजी सुनेलालजी बोरा यांनी गोपाळ मार्तंड देशपांडे त्यांची बायको म्हणजे राधाबाई गोपाळ देशपांडे, तर ते गोपाळ मार्तंड देशपांडे हयात नव्हते, त्यांच्याबरोबर मग त्या राधाबाई गोपाळ देशपांडे यांच्याकडून ही जागा विकत घेतलेली 1962 साली आणि त्याच्या आधीपासून हे मंदिर इथे आहे. म्हणजे जवळजवळ 150 वर्ष त्याच्या आधीपासून तर हे मंदिर इथे आहे आणि त्यानंतर हे मंदिराची देखभाल वगैरे सगळे आमच्याकडे आलेले. पण जरी ते आमच्या जागेत असलं, आम्ही जरी जागा घेतली असली तरी मंदिर हे सर्वांसाठी असतं आणि ते सर्वांच्या दर्शनासाठी कायमस्वरूपी ते मोकळं असतं. असं नाही की ते आमच्या जागेत आहे म्हणजे ते आमचं आहे, पण नाही, ते सगळ्यांसाठी आहे आणि पूर्ण गावातली लोक वगैरे पण इथे दर्शनासाठी पूर्वीपासून येतात म्हणजे आणि त्याचा लाभ म्हणजे आणि दर आषाढी एकादशीला पण इथे आमचे बंधू आहेत बाळू फाकटकर आणि नाना वगैरे हे सर्वजण त्याची देखभाल करतात दररोज. आम्ही इथे नसतो पण ही सर्व देखभाल तेच करतात आणि दर्शनासाठी वगैरे पण सगळी व्यवस्था पण त्यांची करतात आणि आम्ही दर आषाढी एकादशीला आम्ही इथे सर्व फॅमिली इथे येत असतो आणि दर्शनाचा लाभ घेऊन. नाना, हे आधीच्या काळातलं मंदिर आहे. आमच्या आधीच्या काळातलं मंदिर आहे. पण आता तुम्ही ह्या मंदिराचं काय सांगाल? मंदिराविषयी काय सांगताय? मंदिराविषयी काय आता हेच आपलं दर्शनाला व्यवस्था आपलं पाहायचं आणि मी 1965-66 नंतरच इकडे जेव्हा त्यावेळेला एकादशीला फक्त पूजा करत होते. हे बंधू सगळे असायचे, तेवढंच करायचं. त्याच्यानंतर त्याला थोडा मार्ग वाढला, नंतर मग आमची चिरंजीव पूजा करायला लागली दररोज. मी फक्त अशा एकादशाच करीत पूजा करायचो आणि नंतर मग ते तर इथं आम्ही प्रसादही करतो 200-250 माणसांचा. आपण या मंदिराच्या जर उजव्या हाताला जर माझ्या पाहिलं तर इथं एक शिलालेख आहे. त्या मंदिराच्या शिलालेखावर लिहिलेलं आहे गोपाळ देशपांडे म्हणून नाव आहे. हाच तो शिलालेख आणि हा शिलालेखानंतर जर मंदिर पाहिलं तर ह्या मंदिरात जे आपण ज्येष्ठांकडून काहींकडून माहिती घेतलेली आहे, जागा मालकांकडून माहिती घेतलेली आहे, इथं जे पूजा अर्चा करतात या सर्वांकडून माहिती घेतली. इथं भाविक जे आलते, एक जुन्नरवरून भाविक आलते, त्यांच्याकडूनही माहिती घेतली. ते कसे आले, यांना कशी माहिती समजली, सगळी माहिती आपल्याला समजली. असं एक पुरातन मंदिर आपल्या बेल्ल्यात आहे आणि बेल्लेकरांसाठी ते भाग्याचं ठिकाण आहे. या भाविकांसाठी तर आहेच आहे. भाविकांनी इथे येऊन ह्या दर्शनाचाही लाभ घेतला पाहिजे आणि ज्यांना पंढरीला जाता येत नाही, पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन ज्यांना जाऊन वारीत घेता येत नाही, त्या वारकऱ्यांसाठी हे मंदिर खरोखरच सुवर्णयोग म्हणता येईल. दर्शनाचा लाभ घेता येईल. इथं अतिशय शांत वातावरण आहे. या वातावरणात चांगल्या पद्धतीने आपण पंढरीला आल्यासारखं आपल्याला अनुभूती घेता येते. सुरेश भुजबळ, AB न्यूज नेटवर्क, बेल.